अगदी पारंपरिक आणि जुन्या पद्धतीने तीळ गुळाचे लाडू आज आपण बनवणार आहोत. आजी नेहमी या पद्धतीने करायची, पण मी कधी केलेच नाही. म्हटलं चला जरा नवीन वेगळी पद्धत वापरूयात, पण तरीही चवीला लागणारे अप्रतिम लाडू ते म्हणजे आजीच्या हातचे तीळ गुळाचे लाडू. म्हणूनच म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा आपण या पद्धतीने बनवलेले लाडू शेअर करूयात. तुम्हाला जर आवडले तर नक्की लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर सुरुवात करूयात. आज आपण तीळ गुळाचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी इथे तीळ घेतलेले आहे. तिळाचे प्रमाण तुम्ही हवे तर कमी जास्त करू शकता. आता हे जे तीळ आहेत ते अगदी कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला अगदी भरपूर जास्त तिळाचा कलर बदलेपर्यंत तीळ अजिबात भाजायचे नाही. तीळ थोडेसे असे छान फुलल्यासारखे झाले, एखाद दुसरा तीळ वाजला किंवा मग आणखी एक सोपी तुम्हाला मी साधी पद्धत सांगणार आहे, ती म्हणजे तिळाचा थोडासा कलर बदलला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा. इथे बघा मस्त असे आपले तीळ भाजलेले आहेत, ते लगेच आपण काढून घेतलेले आहेत. तीळ भाजल्यानंतर तसेच कढईत थंड होण्यासाठी अजिबात ठेवायचे नाही. यामुळे खालची जी बाजू आहे ती तापलेली असते आणि जे खालचे जे तीळ आहेत ते अगदी जास्त भाजू शकतात. आता हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. तोपर्यंत एका वाटी तिळासाठी आपण इथं अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण तुम्ही अगदी आवर्जून वापरा, म्हणजेच गुळाचे आणि तिळाचे जे लाडू आहेत ते जास्त गोडही होत नाही आणि चवीला अप्रतिम लागतात. आता हे तीळ छान थंड झालेले आहेत. आता पूर्वी आजी हे तीळ आणि गूळ छान असे एकदम मस्त कुटून काढायचे, पण आता मी ते कुटत नाही आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेते. आता या तिळामध्ये थोडेसे आपण गूळ घालायचा, म्हणजेच थोडं-थोडं करून मिक्सरच्या भांड्याला हे फिरवून घ्यायचं. दोन्ही अगदी छान मस्त असं मिक्स करायचं आणि नंतर फिरवायचं, म्हणजेच एकसारख्या प्रमाणात तीळ आणि गूळ छान फिरतो. आता इथे बघा मस्त आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. हे जास्त अजिबात बारीक करायचं नाही, थोडासा दरदरीत असं करायचा, म्हणजेच त्याचे लाडूसुद्धा खायला अगदी छान लागतात. इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. हे बघा हे जे लाडू आहेत ते चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही जर एकदा या पद्धतीने केले तर ते अजिबात विसरणार नाही. करायलाही सोपे आहे, पटकन होतात आणि बिघडण्याची अजिबात त्याच्यामध्ये 1% सुद्धा बिघडतील असा नाही, म्हणजेच अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू होतात. आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स केल्यानंतर लगेच आपण हे छान मिक्स झालं की याचे लाडू वळायला घ्यायचे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल आता याचा लाडू होत नाही, तर अगदी 2 मिनिटात म्हणजे पूर्ण जे मिश्रण आहे ते आपण 2 ते 3 सेकंदासाठी मिक्सरला परत एकदा फिरवायचं, म्हणजेच याचा लाडू खूप छान असा तयार होतो. इथे बघा एक-एक करून अगदी छान असे मी लाडू तयार करून घेते. आता लाडू सगळे सारख्या प्रमाणात होण्यासाठी इथे 1 चमचाचं माप केलेलं आहे. असे 2 चमचे हे जे मिश्रण आहे ते हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा लाडू वळायचा, म्हणजे अगदी सारख्या प्रमाणात आपले लाडू तयार होतात. एकदम छान मस्त असे पौष्टिक आपले तीळ आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहेत. इथे एक लाडू तुम्हाला फोडून सुद्धा दाखवलेला आहे. अगदी छान असा आपला लाडू मस्त मऊसूत तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की